नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरतीची तुमची परीक्षा 5 फेब्रुवारीपासून चालू होते. म्हणजे राहिलेले मित्रांनो तुम्हाला 5 दिवस जे आहेत, तर परीक्षेपूर्वी नेमकं काय करायचं, कुठल्या घटकांची रिव्हिजन करायची, त्याचबरोबर परीक्षेला मित्रांनो जाण्यापूर्वी, परीक्षेला जाताना काय काय तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, त्याची काय तयारी करायची, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे. परीक्षेमध्ये पेपर तो सोडवायचाच आहे, परंतु मित्रांनो कुठल्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत त्याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर परीक्षेला जाण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला काय महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत, जे की मित्रांनो उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात, त्यापैकी काय महत्त्वाचं आहे ते अगोदर सांगतो. त्यानंतर परीक्षामध्ये आणि परीक्षेला जाण्यापूर्वी काय रिव्हिजन करायची तीही आपण माहिती बघणार आहोत, जी की मित्रांनो TCSने आतापर्यंत विचारलेले जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. तुमची परीक्षा TCS घेत आहे, ऑनलाईन घेत आहे मित्रांनो, ठीक आहे. तर परीक्षेमध्ये मग मित्रांनो परीक्षेचे 5 दिवस राहिलेले आहेत, काही जणांसाठी 14 दिवस राहिलेले आहेत. तर त्यासाठी TCSने आतापर्यंत कुठल्या टॉपिक्सवरती भर दिलेला आहे, त्याच्यामध्ये कशी रिव्हिजन करायची तीही माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर पाहूयात परीक्षेपूर्वी परीक्षेला जाताना काय करायचं. तर बघा मित्रांनो, तुमचं जे हॉल तिकीट आहे तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करून घ्या. तुम्ही मॉक टेस्ट मित्रांनो या ठिकाणी पाहिलेलं नसेल तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मॉक टेस्टची डेमो व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तर हॉल तिकीट डाउनलोड सर्वांनी केलेलं असेल त्याचं दुसरं पेज तुम्हाला सर्वांनी काळजीपूर्वक वाचायचं आहे. मीही यामधले काही महत्त्वाचे घटक सांगतो. सर्वात अगोदर तुमचं हॉल तिकीट जे आहे मित्रांनो, तुम्हाला कलर त्याची प्रिंट काढायची. इथं लिहिलं आहे तुमच्या हॉल तिकीट डाउनलोड करून दोन्ही पेजेसची कलर प्रिंट काढायची आणि तुम्हाला सोबत आणणं आवश्यक आहे. दोन्ही भागाची प्रिंट काढायची, कलर प्रिंट काढायची. सर्वात अगोदर तुम्हाला लक्षात राहून द्यायचं आहे, तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मॅपवरती तुमचं परीक्षा केंद्र चेक करायचं आहे, टायमिंग चेक करायचं आहे, कधीपर्यंत प्रवेश तुमचा बंद होणार आहे. मॅपवरती सर्व पाहून तुम्हाला कुठं आहे त्यानुसार मित्रांनो तयारी करायची आहे जाण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर मग कलर प्रिंट काढायचे. परीक्षेला जाताना मित्रांनो तुम्हाला तुमचं जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे प्रवेशपत्रावरती जसं नाव आलं आहे तशाच नावाचं सेम तुमचं एक मूळ स्वरूपातील म्हणजे ओरिजिनल फोटो ID तुमच्याकडे असणं गरजेचं, ज्याच्यावरती तुमचा फोटो पाहिजे, तुमचं नाव पाहिजे. जसं की पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्मार्ट स्वरूपाच्या प्रकारचं मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक, फोटो आणि सिक्का असलेलं ओरिजिनल पाहिजे. यापैकी कुठलंही एक तुम्हाला फोटो परिचय तुम्हाला ओळखपत्र घेऊन जायचं आहे. अन्य कुठलंही झेरॉक्स चालणार नाही, मोबाईलमध्ये चालणार नाही किंवा छायांकित म्हणजे झेरॉक्स वगैरे घेऊन जायचं नाही. यापैकीच ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचे आणि तुमचं नाव तंतोतंत त्यासोबत जुळलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो पहा, तुम्हाला सोबत काळा किंवा निळा बॉल पेन तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला रंगीत आकाराच्या याच्यावरती तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे, दोन्ही पेजची प्रिंट काढायचे. हॉल तिकीटवरती परीक्षेमध्ये काहीही लिहायचं नाही, अन्यथा गैरप्रकार समजलं जाईल, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला परीक्षेमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तिथले पर्यवेक्षक जे असतात तुम्हाला रफ पेजेस जे आहेत ते देतात, त्याच्यावरती तुमचं नाव, रोल नंबर टाकून तुम्हाला रफ काय करायचं असेल तर त्याच्यावर करू शकता तुम्ही. परंतु याच्यामध्ये गणित वगैरे नाहीत मित्रांनो, तरी ते देतील तुम्हाला, परंतु हॉल तिकीटवरती लिहायचं नाही. त्याचबरोबर तुमचं तिथं मित्रांनो बायोमेट्रिक केलं जाणार आहे. तुमच्या बोटांवरती वगैरे तुमचं या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी, बोटावर कसलाही थर असेल, शाई असेल, मेहंदी, रंग, तो तुम्हाला परीक्षेपूर्वी धुवून टाकायचा मित्रांनो. तुमचं फिंगरप्रिंट तिथं घेतलं जातं. बाकी मग मित्रांनो तुम्हाला कपडे जे आहेत या ठिकाणी जी दैनंदिन वापरातील कपडे, साधी कपडे घालून जायचे, जास्त त्या कपड्याला बटणं वगैरे, बॅजेस, ब्रुजेस इत्यादी नसावीत. ब्लूटूथ कॅमेरा लपवण्यासारखी अशी कुठली जागा नसावी. किंवा मित्रांनो तुम्ही जे आहे बूट किंवा तुम्हाला पायमोजे जे आहेत ते तुम्ही टाळायचेत घालायचं. स्लीपर असेल, सँडल असेल तुम्ही वापरायचे जास्त करून, ठीक आहे. त्याच्यानंतर कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरणं तुमच्यासोबत घेऊन जायचं नाही, जसं की स्मार्ट वॉच वगैरे असतील, मोबाईल असतील, ते तुम्हाला घेऊन जायचं नाही. व्यक्तिगत वस्तू जी आहेत तुम्ही तिथं ठेवण्यापेक्षा घेऊनच जाऊ नका. तिथं तुम्हाला टायमिंग बघण्यासाठी वगैरे सर्व सोय केलेली असते. त्याचबरोबर मित्रांनो इथं लिहिलं आहे की त्यांनी सर्व वेळोवेळी तुम्हाला मेल SMS देखील येतील या भरतीबाबतचे. आता मित्रांनो हे झालं तुम्हाला काय काय सोबत घेऊन जायचं आहे, काय काय या ठिकाणी दक्षता बाळगली पाहिजे, कलर प्रिंट वगैरे घेऊन जायचं आहे. हे झालं परीक्षेपूर्वीचं. परीक्षेपूर्वी महत्त्वाचं अजून मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते म्हणजे तुमची रिव्हिजन कशी तुम्ही करायची आता राहिलेल्या दिवसामध्ये आणि परीक्षामध्ये नेमकं काय करायचं. तर बघा आता परीक्षामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगतो. सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, ही गोष्ट लक्षात राहून द्यायची आहे. तुम्हाला जसं की शिपाई पदासाठी मित्रांनो 30 मिनिटाचा वेळ आहे, 30 प्रश्न आहेत. लिपिकसाठी 40 मिनिटाचा वेळ आहे, 40 प्रश्न आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तो प्रश्न सोडून द्यायचा नाही. तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, थोडंसं डोकं लावायचं आहे, तर्क लावायचा आहे, अंदाज लावायचा आहे त्या प्रश्नावरती. असं काय असू शकतं, काय असू शकतं बाबा, विचार करायचा आहे. आणि नकारात्मक गुण पद्धती नाहीत, त्यामुळे त्या प्रश्नाला सोडायचं नाही. त्यामुळे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला टायमिंग दिसतो, किती राहिले तो
30 मिनिटं आहे शिपाईसाठी, लिपिकसाठी 40 मिनिटं आहे. खूप चांगला टायमिंग आहे. 30 40 40 प्रश्न फक्त या ठिकाणी आहेत. जसं की बा सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला शिपाई पदासाठी 20 प्रश्न आहेत. भाषामध्ये इंग्रजी व मराठीसाठी 10 प्रश्न आहेत. त्यानंतर लिपिकसाठी सामान्य ज्ञानासाठी 16 प्रश्न, भाषेवरती 16 प्रश्न आणि संगणकसाठी 8 प्रश्न. अशा पद्धतीने सिलेबस डिवायडेड आहे. मग आता मित्रांनो काय केलं पाहिजे, काय रिव्हिजन केली पाहिजे, राहिलेल्या दिवसामध्ये परीक्षेपूर्वी नेमकं काय करायचं? फक्त 35% किंवा 30% मार्क्स घेणं म्हणजे पासिंग होणं हे कितपत योग्य आहे का? तर नाही मित्रांनो. तुमचा एक चांगल्या पद्धतीचा सेफ स्कोर आला पाहिजे. जसं की शिपाई पदासाठी 20 ते 25 पर्यंत कसं तुम्ही जाल, लिपिकसाठी 30 ते 35 पर्यंत कसं जाल 40 पैकी, तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, भर द्यायचा आहे. मग मित्रांनो आता TCS तुमची परीक्षा घेणार आहे. आतापर्यंत TCSने खूप साऱ्या परीक्षा घेतल्यात. तलाठी असेल, आरोग्य विभाग पदभरती असेल, त्यानंतर नगर परिषद असेल किंवा नगर परिषदेमधली शिपाई वगैरे ही जी पदं आहेत यांसारख्या भरपूर साऱ्या परीक्षा घेतल्यात. तर TCSचा काय पॅटर्न रिपीट आहे, काय पॅटर्न रिपीट होतो सारखा, तर मागील काही परीक्षावरून तुम्हाला एक अंदाजित माहिती सांगतो कशा पद्धतीने टॉपिक्स रिपीट होतात. जसं की मित्रांनो याच्यामध्ये आता तुम्हाला खोलवर जाऊन याचा अभ्यास करायचा नाही, तुम्ही लगेच अभ्यास करायला लागेल याचा पूर्णपणे, परंतु नाही तुम्हाला फक्त काय करायची, एक रिव्हिजन करायची. तुम्ही ऑनलाईन देखील मित्रांनो गुगलवरती सर्च करून देखील अशा या टॉपिकची रिव्हिजन करू शकता, लेटेस्ट माहिती घेऊ शकता किंवा एखादं पुस्तक असेल तर त्यामधूनही त्या टॉपिकची रिव्हिजन तुम्ही करू शकता. जसं की पहा मराठीमध्ये मित्रांनो TCSने आतापर्यंत याच्यावरती या टॉपिक्सवरती 1 2 1 2 4 5 4 5 असे प्रश्न विचारलेलेच आहेत. आता मित्रांनो इथं 30 आणि 40 असेच प्रश्न आहेत, त्याच्यामुळे एखादा प्रश्न यांच्यावरती येऊ शकतो. तर तुमची त्याची तयारी होऊन जाईल या रिव्हिजनमध्ये. 5 दिवस राहिलेत परीक्षेसाठी, काही जणांसाठी 14 दिवस राहिलेत, काही जणांसाठी 10 दिवस राहिलेत. 5 ते 14 तारखेपर्यंत परीक्षा आहे. ज्यांचा आता मित्रांनो पहिल्या दिवशी पेपर आहे त्यांना या ठिकाणी थोडीशी रिव्हिजन करायला वेळ कमी भेटेल, परंतु ज्यांचा उशिरा पेपर आहे, ज्यांचा पहिल्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी आपल्याला समजेल की कशा पद्धतीने प्रश्न येतात, कुठले टॉपिक्स येत आहेत. त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ बनवून देखील माहिती दिली जाईल की नेमका कशा पद्धतीने आजचा पेपर झालेला आहे, जेणेकरून पुढच्या राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होईल. अजून कशा पद्धतीने काठिण्य पातळी, कशा पद्धतीने या ठिकाणी पॅटर्न आहे TCSचा या जिल्हा न्यायालय पदभरतीचा तो तुम्हाला समजेल, कारण की पहिल्यांदाच ऑनलाईन मित्रांनो ही परीक्षा जी आहे कंडक्ट केली जाते. मग आता तरी देखील मित्रांनो या ठिकाणी TCSला आतापर्यंत कशा पद्धतीने त्यांनी वारंवार या मराठी आणि सामान्य ज्ञान विषयामध्ये म्हणजे भाषा आणि सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूयात. एक अंदाजित माहिती याच्यावरतीच प्रश्न येतील असं काही नाही मित्रांनो. तुम्ही तुमचा देखील अभ्यास करा आणि याचं एखाद्या वेळेस तुम्ही थोडं परीक्षेपूर्वी थोडीशी रिव्हिजन करू शकता. तर बघा मराठीमध्ये मित्रांनो प्रसिद्ध पुस्तके, कादंबरी व लेखके, साहित्यामध्ये मित्रांनो याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, TCSने विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं मित्रांनो तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकार, समास ह्याच्यावरती तर प्रश्न येतीलच मित्रांनो. परंतु भाषामध्ये जर पाहिलं शिपाईसाठी मित्रांनो 10 प्रश्न आहेत, त्यामध्ये 5 प्रश्न मराठीला येतील, 5 प्रश्न इंग्लिशला येतील. आणि मित्रांनो लिपिकसाठी देखील पाहिलं तर 16 प्रश्न आहेत, त्यापैकी 8 प्रश्न मराठीला येतील, 8 प्रश्न या ठिकाणी इंग्लिशला येतील. अशा पद्धतीने भाषामध्ये मित्रांनो एक 5-5 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्हीचाही. ठीक आहे, तर याच्यावरती मित्रांनो तुम्हाला फोकस करायचा आहे. इंग्रजीचा आहे तो ग्रामरचा तुम्ही संपूर्ण अभ्यास करू शकता, कशावरही प्रश्न येऊ शकतो, काहीच सांगता येत नाही. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये पहा, सामान्य ज्ञानमध्ये इतिहासावरती पाहिलं तर मित्रांनो प्राचीनवरती जास्त इतिहासावरती फोकस आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा देखील थोडंफार इतिहास पाहू शकता, त्याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचाही मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे पूर्ण त्यांच्या इतिहासाचा, पूर्ण पहिल्यापासून स्थापनेपासून ते आत्तापर्यंत. उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल याच्यावरती एखादा तरी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांवरती देखील काही व्हिडिओ घेतलेले आहेत, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. पुढचा टॉपिक सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो लोकसंख्या. लोकसंख्या खूप आवडता टॉपिक्स आहे TCSला. आतापर्यंत लोकसंख्येवरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न मित्रांनो आलेलेच आहेत. लोकसंख्येवरती देखील तुम्ही लेटेस्ट अभ्यास करू शकता, लोकसंख्येचे कॉमन प्रश्न करू शकता. ठीक आहे, त्यानंतर घटना दुरुस्ती याच्यावरतीही मित्रांनो प्रश्न आहेत, जसं की 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर नृत्य आणि त्याचे प्रकार मग राज्यानुसार असतील मित्रांनो, याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. सध्याचे पुरस्कार खूप महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रामधील असेल किंवा भारतामधील असेल मित्रांनो. सध्याचे पुरस्कार जे आहेत खूप सारे पुरस्कार आहेत, जसे की अर्जुन पुरस्कार दिला गेलेला आहे. त्याचबरोबर काही बॉलिवूडमधले पुरस्कार जे असतील आत्ता सध्या झालेले, त्याचबरोबर महाराष्ट्रामधील इतर सध्याचे पुरस्कार असतील, हे लेटेस्ट तुम्हाला मित्रांनो गुगलवरती सर्च करून देखील तुम्ही लेटेस्ट पुरस्कार जे आहेत ते पाहू शकतात. त्याचं तुम्ही एकदा रिव्हिजन केली तरी तुम्हाला एखादा जरी प्रश्न आला तर त्याचा मार्क्स तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो, कारण की जास्त मार्क्स या ठिकाणी नाही आहेत मित्रांनो, जास्त प्रश्न नाहीत, 30-40 प्रश्न आहेत फक्त. त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामधील नेमणुका आणि त्याची सर्व माहिती याच्यावर
याच्यावरतीही काही प्रमाणामध्ये प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. तर याचा जर तुम्हाला अभ्यास करायचाच आहे, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे सर्व नेमणुका जे आहेत मित्रांनो, सध्याच्या नेमणुका जे असतील किंवा सध्या कोण या ठिकाणी न्यायाधीश वगैरे आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं गरजेचंच आहे. भूगोलामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर त्या जिल्ह्याचा थोडाफार भूगोल तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर भूगोलामध्ये मित्रांनो महाराष्ट्राचं तुम्हाला जास्त करून भूगोल विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये पर्वतरांगा असतील, टेकड्या असतील, अभयारण्य असतील, काही घाट असतील, नद्या असतील, याच्यावरती प्रश्न ऑलरेडी TCSने विचारलेले आहेत मित्रांनो परीक्षांमध्ये या घटकांवरती. तर हे सर्व तुम्हाला मित्रांनो सांगितलंय, जेवढं या ठिकाणी माहिती होतं एक अंदाजित माहिती तुम्हाला सांगितली. यापैकी तुम्हाला काही ना काहीतरी मित्रांनो परीक्षेमध्ये येईल, यापैकी तुम्ही सध्या रिव्हिजन करू शकता. राहिलेल्या दिवसामध्ये मोकळ्या वेळेमध्ये मित्रांनो तुम्ही ऑनलाईन देखील माहिती घेऊ शकता. मला जर यापैकी काही माहिती भेटली तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की मित्रांनो शेअर केली जाईल. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS पॅटर्ननुसार TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, TCS मार्फत बरेचशा ज्या आता परीक्षा झाल्यात त्या परीक्षांमधून बऱ्याचसा पॅटर्न असेल किंवा बरेचसे प्रश्न जे असतात ते पुढच्या परीक्षेमध्ये रिपीट होतात. तर त्या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास या पुस्तकामधून करता येणार आहे. मागील झालेले त्यांनी आतापर्यंत नगररचना शिपाई असेल, नगर परिषद भरती असेल, तलाठी असेल, वन विभागामधील वनरक्षक, लेखपाल असेल, सहकार विभाग पदभरती असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची गटकची पदभरती असेल, PCMC महानगरपालिका असेल, अशा विविध परीक्षांचा या पुस्तकांमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. प्रत्येक पुस्तकांमध्ये 7-7 हजारपेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो या झालेल्या परीक्षांमधून. तर TCS मार्फतची मित्रांनो या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका संच आहेत. TCS पॅटर्ननुसार बनवलेले आहेत. लेटेस्ट या ठिकाणी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर स्पेशली जर तुम्हाला इंग्रजी व मराठीसाठी प्रश्नसंच हवा असेल, जो की मित्रांनो TCSने आतापर्यंत घेतलेल्या एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे. इंग्रजी व मराठीच्या प्रत्येक प्रश्नाची स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला माहिती या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. तर तीही मित्रांनो स्मार्ट स्टडीचं पुस्तक आहे. चालू घडामोडीसाठी मित्रांनो तुम्हाला 81 सराव प्रश्नसंच TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं तुम्हाला पाहायला भेटेल. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.